नाही अध्यक्ष महोदय धन्यवाद. अध्यक्ष महोदय अत्यंत महत्त्वाचा विषय माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती घालायचा आहे. एक DDSR ग्रुप तयार करून ग्रामीण भागातील लोकांना मोठ्या प्रमाणात फसवलं आहे. ह्याची संख्या 4 ते 5 हजारापर्यंत आहे आणि हा IRS अधिकारी आहे. त्या अधिकाऱ्यानं इतर लोकांच्या नावावरती ही कंपनी रजिस्टर करून आतापर्यंत DDSR हाइट्स, तथागत हाऊसिंग सोसायटी, स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी, अनु विश्व हाऊसिंग सोसायटी, DDSR सात्विक, हनी होम्स, मातोश्री हाऊसिंग सोसायटी ही तर आमदार खासदारांची सोसायटी आहे. मैत्री हाऊसिंग सोसायटी कळमोली, मुंबई अजिंक्य हाऊसिंग सोसायटी, मैत्री सानपाडा, DDSR हेरिटेज, कलाकार पत्रकार हाऊसिंग सोसायटी, DDSR ड्रीमवूड, DDSR प्राइड, नंतर DDSR अनुपर्व, जय श्रीकृष्ण, DDSR लक्ष्मी, रिव्हरसाईड, अशा जवळजवळ 18 सोसायट्या आणि काही प्लॉट्स घेऊन लोकांना फ्लॅट देतो, कमी दरात देतो, अशा पद्धतीनं लोकांच्याकडून इन्व्हेस्टमेंट घेतलेली आहे. परंतु अजून बिल्डिंगचं कामच नाही. 2 ते 3 हजार कोटी रुपये हे इन्व्हेस्टरकडून गोळा केलेले आहेत. लोकांच्याकडून त्याच्या बुकिंग घेतलेल्या आहेत आणि ह्याच्या संदर्भामध्ये लोकांच्या बऱ्याच माझ्याकडे तक्रारी आल्या. पण हा IRS अधिकारी असल्यामुळं लोक याबाबत घाबरत आहेत आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे माझी विनंती आहे, याच्याबद्दल काहीतरी सूचना सिडकोला पण दिल्या पाहिजेत. त्यांनी GST मोठ्या प्रमाणात बुडवलेली आहे. GSTनं त्यांना नोटीस काढलेली आहे. GST अधिकारी त्यांना मॅनेज आहेत. माननीय महसूल मंत्री महोदयांना मी सकाळीच पत्र दिलेलं आहे. एक त्यांना नोटीस तिथले जे अधिकारी आहेत तहसीलदार माननीय ठाणेचे दत्तात्रय बेंडे यांनी काही ब्राचचा त्यांना दंड पण केलेला आहे, पण भरून घेतलेला नाही. हे सगळं प्रकरण हे 2000 कोटीच्या वर जातंय आणि तो एक जो त्यांना फाईट पैसे करून देतोय जीवनदास KP बाई म्हणून, ह्या लोकांनी 2000 कोटी त्यांना वाईट करून दिलेले आहेत. लोकांची फसवणूक आहे. 2025ला 2026ला फ्लॅट त्यांना ताब्यात देतो म्हटले होते, एकालाही फ्लॅट ताब्यात दिलेला नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय, मला वेळेचं बंधन आहे माहीत आहे, परंतु आपण योग्य अधिकाऱ्यांना याच्याबद्दलच्या सूचना द्या. माझ्याकडे इन्व्हेस्टर बुकिंग करणाऱ्या सगळ्या लोकांची यादी आहे. गोपीचंद पडळकरजींनी आता जी माहिती सभागृहात मांडली आहे ती गंभीर दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने दखल घेऊन योग्य कारवाई करावी. सन्माननीय गोपीचंद पडळकरांनी अतिशय गंभीर अशा प्रकारची माहिती या सभागृहात दिली आहे. सदस्याने दिलेली माहिती खरी समजून त्याच्यावर कारवाई करण्याची या सभागृहाची पद्धत आहे. त्यामुळे त्यांची माहिती ही प्राप्त करून घेऊन जॉईंट CP लेवलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं त्या संदर्भातली चौकशी करण्यात येईल. वेगवेगळ्या फोरमकडे त्यांनी जे सांगितलं GST असेल किंवा इतर गोष्टी असतील त्याचीही योग्य चौकशी करण्यात येईल. खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल.